हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. याच्या आधीचा व्लॉग तुम्ही जर पाहिला असेल तर मी माहेरी आले. माझ्या मावस भावाचा बर्थडे होता आणि 2-3 दिवस झाले आता मी इकडेच आहे मुक्कामासाठी. आणि तुम्हाला हे सगळ्यांना सांगायचं होतं की माहेरी आल्यावर पण मी काम करते. घरी तर आपल्या घरी तर आपण करतोयच, पण माहेरी आल्यावर पण मी करते. म्हणजे असं नाही की दरवेळी करते. आज सगळ्यांना माझ्या हातची अंडा बिर्याणी खायची इच्छा होती आणि म्हटलं चला बनवूयात, सगळ्यांची इच्छा पूर्ण करूयात. सो एवढं काही स्पेशल अशी रेसिपी नाही आहे, सिम्पलच बनवते, पण मला आवडेल तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला आपण आता कशी बनवतात अंडा बिर्याणी बघूयात. तर इथं बिर्याणीचा राईस जो 80% म्हणजे 80%च शिजवून घेतलेला आहे. आता त्याचा गॅस बंद केला आहे, शिजवला आहे. इथं पूर्ण बिर्याणीची तयारी केली आहे. कांदा उभा चिरून घेतला, एक टोमॅटो घेतले आणि इथं मी बॉईल केलेले एग म्हणजे आपण उकडलेली अंडी असतात ती मसाला वगैरे कोट करून मी तेलात अशी फ्राय करून घेतली. अंड्याला कोटिंग करताना गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ एवढंच वापरलेलं आहे. त्याला पूर्ण ज्यावेळी अंडी उकडतील त्यावेळी गरम गरमच त्या मसाल्यामध्ये कोटिंग करायचं आणि थोडंसं तेल, एक पळीभर तेल, असं पळी म्हणजे तेलातली पळी जी असते आपल्या तेलाच्या किटलीतली त्याच्यातली एक पळी तेल गरम केलं आणि तेल असं कडक जरा गरम झालं की मग सगळी अंडी त्याच्यात टाकली आणि पूर्ण परतून घेतली आणि मस्त परतली की गॅस बंद करायचा. आणि मग आपण आपण बिर्याणीचा मसाला जो बेस असतो आपण तो कसा बनवणार आहोत ते दाखवते मी तुम्हाला. आता इथं मी मोठ्या कढईत कांदा आणि टोमॅटो एकत्र तळून घेते. मस्त आधी त्याला पाणी सुटतंय तोपर्यंत असं आपण थोडं फ्राय करूयात, नंतर त्याच्यात तेल टाकूयात आणि पूर्णपणे परतून घेऊयात. तर अंडा बिर्याणीची तयारी करते म्हणजे ऑलमोस्ट होत आली आपली बिर्याणी. आणि आमच्या घरात असे 2 मेंबर आहेत जे नॉनव्हेज खात नाहीत. म्हणजे आम्ही जेवढे नॉनव्हेज लवर आहेत त्याच्यात आमचे 2 असे काय म्हणतात, ओल्ड मॅन आउट, त्याला मराठीत काय म्हणतात मला आठवेना. तसं 2 जण आहेत, 2 नाही असे 3-4 आहेत. पण आता सध्या घरात तरी 2 असे लोक आहेत जे व्हेज खातात. मग आता त्याच्यासाठी काय बनवायचं म्हणून मम्मी त्यांच्यासाठी गवारीची शेंग बनवतीये आणि राईस, वांग्याची भाजी. म्हणजे असा डबल उद्योग पण करावा लागतो आम्हाला. काय आणि हो, मम्मी सांगते आमरस पण बनवलेला आहे त्यांना. म्हणजे असे 2 कामं करायला लागतात. ज्यांच्या घरात व्हेज आणि नॉनव्हेज खाणारे असतात त्रास त्यांना नाही, पण करणाऱ्यांना खूप होतो. त्यामुळे एक तर नॉनव्हेजवाल्यांनी सगळ्यांनी नॉनव्हेज बंद केलं पाहिजे, नाही तर व्हेजवाल्यांनी नॉनव्हेज खाल्लं पाहिजे. म्हणजे त्याच्या आवडीचा प्रश्न येतो, आपण काय बनवू शकतो ना. तर यामध्ये मी टाकले आलं लसूण पेस्ट, एक चमचाभर टाकली आहे. तर याच्यामध्ये मी टाकला आता 1 चमचा लाल मसाला आणि 1 चमचा हळद टाकली आहे, धने पावडर टाकली आहे आणि बिर्याणी मसाला टाकला. काय पाहिजे सई? त्याच्यात नाहीये काय बाळा? समर्थ ह्याच्यात मी मिरची पण 2-3 मिरची टाकली होती तिखट लागण्यासाठी. तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची वगैरे वाढवू शकता. आणि थोडंसं आता याला तेल सुटल्याने हे पूर्णपणे असं मसाला टाईप झाला, शिजल्यासारखा झाला आहे कांदा टोमॅटो. आता त्यामध्ये आपण अंडी टाकू. जो आपण राईस शिजवला होता म्हणजे 80% शिजवला होता तो आता याच्यात मिक्स केला आणि सगळं आता मिक्स करूयात. तर ही झाली आपली अंडा बिर्याणी तयार आणि इकडे लगेचच गवार पण शिजते. ही अंडा बिर्याणी रेडी. तुला काय खायचं आज? पिझ्झा. बाबा पिझ्झा नाही येत बनवायला. तू पण खाणार? आणि मग मी जी अंडा बिर्याणी बनवली ती कोणाला देऊ? पिझ्झा खायचा होय? तुला खायचा आहे का पिझ्झा? तुम्हाला जरा भाताचाच पिझ्झा बनवून देते. सईचे पप्पा आलेले आहेत शूटिंग वरून. ही आमची आजी. आजी हाय कर, हाय कर की असं हाय कर. हाय 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 कर समर. हाय हाय हाय. तू हाय कर. वहिनी हाय करा. हाय.
तर काय केलं हाय कर हाय कर बाळा, हाय कर. तू कर हाय. हा समर्थीचा काका आहे आणि सईचा मामा आहे. हाय कर क्या रे. हाय. आज कशी झाली बिर्याणी हॉटेल सांग. चांगली झाली ना. आवडली ना तुला. हा मला मारत होता सईचे पप्पा. मारत होता हा मला आणि सईला पण मारत होता. मारत होता का तू. मी काय विचारतोय तुला, तू मारत होता का. नव्हतं मारत ना. खरं. परत मारणार का विचार. परत मारणार का. परत नाही मारायचं. कोणालाच नाही मारणार ना. कोणालाच नाही मारायचं. चिंबरला जरा. हा तिची शिक्षा असती तीच आहे. आम्ही तीच शिक्षा दिली तिला. तिने आगाऊपणा केला की तिला आम्ही डायरेक्ट म्हणतो घराबाहेर निघ तू नाही ना मारणार आता बेबी. हा बेबी. ए लाडू ए लाडू ए लाडू. आणि तू कोण. तू करंजी. नो 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 तसं नाही करायचं. तू कोण आहे. करंजी ना तू. तर खेळायला इतके दंग झालेत की लक्ष पण नाही त्यांचं. आणि हे शूट करून आलेत, कंटाळून आलेत, दिवसभर उन्हातून थकलेले आहेत खूप. तरी सुद्धा सर आराम करत नाहीयेत. काय करत असतील गेस करा तुम्ही. हे बघा. काय म्हणाले यावर. म्हणजे बोलायला पण त्यांच्याकडे शब्द नाही म्हणता येणार. म्हणजे एनर्जी नाहीये. हा एनर्जी नाहीये. पण तरी सुद्धा ते मॅच बघत राहिलेत. इतके तर त्यांना मॅच आवडते. आमचं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं आता. आणि बिर्याणी जी बनवली होती ती खूप सुंदर झाली. सर्वांना आवडली. मेन म्हणजे समर्थसाठी वगैरे बनवली होती त्याला सुद्धा आवडली. सो आपण व्लॉग इथेच थांबूयात. आणि तुम्हाला सांगायचं तर नेक्स्ट व्लॉग जो माझा येणार आहे तो वॉटर पार्कवर येणार आहे. जो की आम्ही जाणार आहोत अकलूजला सयाजीराजे वॉटर पार्कला. आता तुम्ही म्हणाल की वॉटर पार्कला पोरं बोलून देतील तर खरं ना. तर तुम्ही म्हणाल की आत्ताच वॉटर पार्कला जाऊन आलता मग परत का. तर मी त्यावेळी माझे जे सासरचे आहेत म्हणजे तिकडे सगळे सईचे पप्पा सईचे आत्या वगैरे त्यांच्यासोबत गेलते. आता सईचे मामा सईचे जे इकडचे आहेत म्हणजे माझ्या बाहेरकडचे त्यांच्याकडून जाणार म्हणजे डबल बोनस. लग्न केलं हा पण एक फायदा असतो. 2-2 ट्रिप मिळतात. हो का नाही. सो उद्या आम्ही जाणार वॉटर पार्कला. नेक्स्ट व्लॉग तो येणार आहे. सो वेट करा. आणि आता पण झोपूया. बाय बाय.